May I continue? Yeah. Thank you. Good evening, ma'am. Good evening, sir. Good evening. Good कसं? Thank you, ma'am. कुठून आलात तुम्ही? मी कंपोस्ट वडशिंगे तालुका माडा सोलापूर इथून आले मॅडम. लोकसंख्या किती आहे गावाची? 2984 मॅडम. बरं. PSI काय व्हायचं तुम्हाला? मॅडम माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे. माझे मामा PSI आहेत, त्यामुळे मला वरतीचं आकर्षण आहे आणि मला वाटतं की PSI मध्ये जे गुण पाहिजे आहेत ते माझ्यामध्ये आहेत. जसे की रिस्क टेकिंग, डेडिकेशन आहे मॅडम. बरं. अजून कुठल्या क्वालिटीज आहेत तुमच्यामध्ये? डेडिकेशन आहे, फिजिकल स्ट्रेंथ आहे. माझे वडील पण सरकारी कर्मचारी आहेत, त्यामुळं ते प्रामाणिकपणे ज्याप्रमाणे काम करतात तसे मी पण प्रामाणिकपणे काम करू शकते असं मला वाटतं. बरं. तुम्ही जे सांगितलं की रिस्क टेकिंग आहात तुम्ही, हो. असं एखादं सिच्युएशनल एक्झाम्पल सांगता येईल का ज्यात तुम्ही रिस्क घेतली होती? हो मॅडम. माझं म्हणजे ट्रेकिंग वगैरे करताना मी बऱ्याच वेळा म्हणजे अवघड मार्गाने जाण्याचा प्रयत्न करते. तसंच मला ग्राउंड करत असताना मला इंजुरी झाली मॅडम, तरी मी केलं. बरं. किती मार्क आले तुम्हाला ग्राउंडमध्ये? 85 आले मॅडम. 85 आले. हो. बरं. आयोगाने जो निर्णय घेतलेला आहे की फिजिकलचे मार्क क्वालिफाय करण्याचा, त्याच्याविषयी काय मत आहे तुमचं? योग्य आहे का तो निर्णय? माननीय आयोगाने निर्णय घेतला आहे मॅडम, त्यामुळे योग्यच असणार. कारण की म्हणजे तज्ज्ञांची समिती वगैरे बसलेली होती आणि जसे की महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये आता खडतर प्रशिक्षण दिलं जातं, तर आधीच्या क्रायटेरियानुसार मुली त्या म्हणजे त्या करू शकत नव्हत्या, त्या खडतर प्रशिक्षणाला सामोरं जाऊ शकत नव्हत्या. त्यामुळे माननीय आयोगाने घेतलेला निर्णय बरोबरच असावा असं मला वाटतं. बरं. तुम्ही ट्रेकिंग पण करता असं म्हणालात? हो मॅडम. आता पण कुठे कुठे गेलं? सध्या तरी वेळेच्या अभावी मॅडम मी पुण्यातील किल्ले गेलेले आहे. बऱ्याच वेळा एक किल्ला 4-4 वेळा केलेला आहे. त्यामुळे कुठले कुठले? सिंहगड, तोरणा, राजगड, राजमाची. बरं. ट्रेकिंगला जाताना कुठलं कुठलं साहित्य तुम्ही बरोबर नेता बरं? कॅप, कपडे मॅडम ट्रेकिंगचे असतात, लोअर, टी-शर्ट वगैरे, इनर. अजून काय काय सोबत नेणं आवश्यक आहे? काठी, पाण्याची बॉटल, खाण्यासाठी लाईट थोडंफार. पोलीस खात्यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत, त्यातले तुम्हाला कुठले कुठले माहिती आहेत? सायबर क्राईम ब्रँच माहित आहे मला, CID माहित आहे, महिलांसाठीचे दामिनी पथक आहे ते एक आहे. सायबर क्राईम घडल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी एक हेल्पलाईन नंबर दिलाय बघा, तो हेल्पलाईन नंबर सांगता येईल तुम्हाला? हो सर, 1930. बरं. सायबर क्राईम रोखण्यासाठी काय केलं पाहिजे बरं? सर, प्रत्येकानं आपापले नेटवर्क पासवर्ड स्ट्रॉंग टाकला पाहिजे. नेटवर्क साईट आहेत त्या ओपन करण्याआधी व्यवस्थित चेक केल्या पाहिजे. ज्या इंटरनेटवरती थ्रेड्स येतात त्या शक्यतो म्हणजे ऍक्सेप्ट नाही केल्या पाहिजे. बरं. सायबर क्राईमला मोस्ट ऑफ जे बळी पडणारे ग्रुप आहे ते सिनियर सिटीजन्स असतात बघा. आता तुम्ही जे काही सांगितलं या गोष्टी सिनियर सिटीजन्सला नाही कळत. मग उद्या जर का तुम्ही अधिकारी झाल्यानंतर तुम्ही सिनियर सिटीजन्सला कसं समजावून सांगाल? किंवा असं समजा तुमच्या घरात तुमचे वडील आहेत ना, तुम्ही त्यांना कसं समजावून सांगाल बरं? सर, त्यांना त्यांचे सिस्टीम आहे मोबाईलची किंवा लॅपटॉपची असेल ती अपडेट करायला सांगेल दरवेळेस. स्ट्रॉंग पासवर्ड टाकायला सांगेल, जे की त्यांना येत नसेल तर मी शिकवेन. येणाऱ्या थ्रेड्स त्यांना सांगेन की अशा अशा बातम्या येत असतात तर तुम्ही बघू नका. तुम्ही ट्रेकिंग बद्दल बोलत होता, तुम्ही जे जे किल्ले, गड, दुर्ग फिरले आहात त्या विंचुमाची कोणत्या किल्ल्यावरती बरं? सर, नाव ऐकून पण नक्की व्यवस्थित आठवत नाही. बरं. सोलापूर जिल्ह्याचं राजकीय वैशिष्ट्य सांगा बरं काय आहे? सोलापूर जिल्ह्यातील 3 लोकसभा मतदारसंघ आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघ, माढा लोकसभा मतदारसंघ व धाराशिव लोकसभा मतदारसंघ. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. निर्वाचित खासदार कोण आहेत तुमच्या इथल्या? माढा लोकसभा मतदारसंघाचे सर माननीय धैर्यशील मोहिते पाटील. अजून कोण कोण आहेत इतर खासदार? सोलापूर लोकसभा मतदारसंघातून माननीय प्रणिताई शिंदे मॅडम आल्या आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघातून माननीय रणजितसिंह निंबाळकर. बरं. तुम्ही आता जे रिसेंटली लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये मतदान केलं? हो, केलं होतं. बरं. तुम्हाला पॉश कायद्याविषयी माहिती आहे का? पॉश कायदा कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक छळाला सामोरं जाऊ नये म्हणून आहे. कधी आणला तो आपण?
2013ला आलेला आहे. बरं. तुम्ही PSI झाल्यानंतर महिलांसाठी काय करू इच्छिता? मॅडम मी महिलांसाठी मुलींना कॉलेजेस शाळेमध्ये जाऊन अवेअरनेसचे प्रोग्राम घेईन. एक दिवसासाठी सेल्फ डिफेन्सचं मी प्रोग्राम ठेवेन. तसेच जे आधीचे जे कायदे आहेत त्या कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करेन. चालेल, येऊ शकता तुम्ही. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅडम. थँक्यू सर.